All right. Yesterday we stopped at 3.40. बरोबर आहे ना? 3.40 करून थांबलेलो. Today we are doing सूत्र number 3.41. Okay. 3.4 हां. समान जयात ज्वलनम. समान जयात ज्वलनम. सो समान याने समान वायू शब्दार्थ घ्या लिहून. The meaning of saman is one of the panchavayus, which is the samana vayu. जयात जय, त्याच्यावर प्रभुत्व मिळवल्याने, जय मिळवल्याने, मास्टरी. अँड ज्वलनम इज शायनिंग और ब्लेझिंग. प्रज्वलित म्हणतो ना आपण, तो अर्थ होतो इथे. सो ज्वलनम इज शायनिंग और ब्लेझिंग. By mastery over Samana Vayu, the yogi glows like fire and his aura shines. कारण समान वायूचं स्थान कुठलं आहे? What is the placement of Saman Vayu? It is between the chest, under the diaphragm, and between the navel and the diaphragm. राईट. नाभी आणि श्वासपटलच्या मधली जागा, म्हणजे बरोबर तिकडे जठर येतं आणि अग्नीचं स्थान येतो तिकडे. राईट. सो समान वायूवर अग्नीवर मात केला आहे. So what has happened is that he has gained control over the Teja Tattva, and that is why he will shine like fire. त्याचा ऑरा, तेजस्वी रूप हे तो धारण करून घेईल. सो that is 3.41. Next is 3.42. श्रोत्र आकाशयोः संबंध संयमात द्विद्व्यम श्रोत्रम. संबंध संयमाद्विद्व्यम श्रोत्रम एक शब्द आहे तिथे. राईट डाऊन द वर्ड मिनिंग्स. शब्दार्थ लिहून घ्या. श्रोत्र, श्रोत्र म्हणजे पॉवर ऑफ हिअरिंग, ऐकण्याची क्षमता किंवा शक्ती. श्रोत्रम इज पॉवर ऑफ हिअरिंग. आकाश, आकाश म्हणजे पाच तत्वामधला हा आकाश आहे. स्पेस किंवा इथर ज्याला आपण म्हणतो ते आकाश. सो आकाश इज स्पेस और इथर. संबंध इज रिलेशनशिप, संबंध होणे, असणे, नातं. संबंध म्हणजे नातं, रिलेशन. संयमा, संयमा म्हणजे कॉन्स्ट्रेंट, संयम केल्याने, बाय कॉन्स्ट्रेंट और रिस्ट्रेंट. दिव्यम, दिव्यम इज डिवाइन, डिवाइन, दैवी, दिव्यम. श्रोत्रम, श्रोत्रम म्हणजे परत पॉवर ऑफ हिअरिंग, ऐकण्याची क्षमता. व्हॉट इज द सूत्र सेइंग? बाय संयमा ओव्हर द रिलेशन बिटवीन स्पेस अँड द पॉवर ऑफ हिअरिंग, द योगी अक्वायर्स पॉवर ओव्हर हिअरिंग डिवाइन साऊंड्स. ही डेव्हलप्स डिवाइन और सटल सेन्स ऑफ हिअरिंग. तर संयम आता कशावर आहे बघा. आपलं जे श्रोत्र आहे म्हणजे द इयर, त्याचा तन्मात्रा आहे साऊंड, नाद. सो व्हॉट इज, आणि साऊंड कुठे असतो तर आकाश तत्वाशी निगडित आहे. सो व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन साऊंड अँड आकाश? तर माझ्या ऐकण्याचा नाद जो आहे त्याचा संबंध काय आहे? ह्याच्यावर संयम केल्याने दैवी म्हणजे श्रुती आपण म्हणू ह्याला, ती शक्ती, आपल्याला दैवी नाद ऐकायची क्षमता डेव्हलप होते, ती श्रुती आपल्याला प्राप्त होते. ओके. वेन वी आर डुईंग द संयमा ऑन द रिलेशन बिटवीन स्पेस अँड पॉवर ऑफ हिअरिंग, the sound, the power of hearing, ह्याच्यावर when we do the samyama on that, the yogi acquires the power to listen to divine sounds. तर दैवी साऊंड्स त्याला ऐकण्याची क्षमता प्राप्त होते. ऑल राईट, दॅट्स व्हेरी क्लिअर. 3.43. द नेक्स्ट सूत्र. काया आकाशयोः संबंध संयमात लघु तूल अमापत्ते च आकाश गमनम. सो शब्दार्थ काया, काया इज बॉडी. आकाशयो, आकाशयो म्हणजे आकाशचे, इथर, ऑफ द आकाश तत्व, एलिमेंट आकाश, इथर. संबंध, संबंध इज रिलेशनशिप.
सॉरी, संयमात त्याच्यावर संयम केल्याने कॉन्स्ट्रेंट. लघु, लघु म्हणजे हलके, लाईट, हलके. तुल, तुल कोणासारखे हलके, तर कापसाच्या सुतासारखे. सूत पण नाही, मला फायबर म्हणायचंय, नॉट कॉटन थ्रेड, कॉटन फायबर. तंतू म्हणता येईल त्याचा, तंतू म्हणजे तंतू हो तंतू हो, तंतू. राईट. सो तुल इज कॉटन फायबर. समापत्तः म्हणजे बिकमिंग वन विथ, एक होणे. समापत्तः म्हणजे एक होणे. च, च आणि, चचा अर्थ आहे आणि, अँड, च मीन्स अँड. And by doing samyama on the relationship between the body and akasha. आता संयम कशावर केलेला आहे? काया म्हणजे आपलं शरीर आणि आकाश तत्व, ह्याचा काय संबंध आहे? ह्याच्यावर जेव्हा आपण संयम करतो, आपल्या शरीर आणि आकाश तत्वाचा संबंधावर संयम. ऑलराईट, वी आर डुईंग संयम ऑन द रिलेशनशिप बिटवीन Samyama on the relationship between our body and the akasha, and by concentrating on the lightness of the cotton wool etc. आणि लक्ष कुठे केंद्रित करतो? हलकेपणावर. कशासारखं हलकं होण्यावर? तर कापसासारखं हलकं होण्यावर, कापसाच्या तंतूस एवढा हलकं होण्यावर. द योगी अटेन्स पॅसेज थ्रू स्पेस. मग योगी आकाशामध्ये गमन करू शकतो. द एबिलिटी टू मूव्ह थ्रू स्काय. सो लघिमा आठवतंय अष्टसिद्धीमधलं? मारुती, नारद मुनी ह्यांच्यामध्ये ही सिद्धी आहे, ह्यांच्याकडे ही सिद्धी आहे, त्यामुळे ते आकाशामध्ये गमन करू शकतात. नारद तर त्रिभुवनामध्ये फिरत असतात, राईट. सो लघिमा, द पार्टिकल्स ऑफ द बॉडी लूज देअर हेवीनेस अँड बिकम लाईट. हे कसं घडतं? तर आपल्या शरीराचे जे अणू आहेत त्यांचं जडत्व निघून जातं आणि ते हलके होऊन जातात. तर इतके हलके होतात की आपण आकाशामधनं गमन करू शकतो. वी कॅन फ्लाय थ्रू द स्पेस. दॅट इज द सिद्धी विच इज अटेन्ड. Meena, you want to say something? मुझको है ना, अभी नहीं है, पहले बहुत बार, मतलब आराम से बॉडी से बाहर निकल जाती, पूरा गमन करती, वापस आ जाती, फिर इतना इजी हो गया था, जैसा ही संकल्प किया ऐसा बार घूम के आएगी. फिर अभी वो सब बंद हो गए हैं. अच्छा, वो जो आप बोल रही है वो ये वाली सिद्धि नहीं है. वो आकाश, उसको कहते हैं एस्ट्रल ट्रैवल. तुम्हारा शरीर इधर ही रहता है और तुम भ्रमंती करके आते हो, उसको एस्ट्रल ट्रैवल कहते हैं. लेकिन यहाँ पे जो सिद्धि, ये शरीर का कण कण इतना हल्का हो गया है कि शरीर आकाश में से गमन करता है. और आपका जो अनुभव है उसमें शरीर आपका इधर ही रहता है, बेड पर ही रहता है, बेड पर ही रहता है, उसको एस्ट्रल ट्रैवल. दैट इज ऑल्सो, वो भी कोई छोटी बात नहीं है. सो इट इज वंडरफुल दैट यू कैन डू एस्ट्रल ट्रैवल, बिकॉज कर सकते हैं. इट्स नॉट वेरी डिफिकल्ट ऑल्सो, लेकिन इट्स नॉट, मतलब उसके लिए साधना की बहुत ज़रूरत है और वो साधना के बगैर नहीं होता. अभी बंद हो गया और अभी मेरे को भी इच्छा नहीं होता है. हाँ, तो जब भी जिस चीज की जरूरत नहीं है वो सिद्धि का यूज वैसे भी नहीं करना, बिकॉज सिद्धि का यूज करके उसके मोह में गिर जाते हैं हम. तो वो जो सिद्धि हमको प्राप्त हुई है वो एक अंतराय बन जाता है, एक अड़थड़ा बन जाता है हमारे प्रोग्रेस में. ऑलराइट, ऑलराइट, वंडरफुल, थैंक यू फॉर शेअरिंग दॅट. तो ये वाला सूत्र ये कहता है दॅट, हे सूत्र असं म्हणतंय की शरीर आणि आकाशाचा संबंध आणि हलकेपणाचं जे हलकेपणा आहे, जे काय आकाश तत्वामधला हलकेपणा आहे, ह्याच्यावर संयम केल्याने आकाश गमन करणं शक्य होतं.
When we focus on our relationship, our body's relationship with the Akash Tattva and the lightness of the space element, then we are able to pass through the Akash Tattva, go through the passages. Alright? Okay, next. 3.44. बहिरकल्पिता वृत्तिर्महाविदेहा ततः प्रकाशावरण वर्ण क्षय. 42 ना 3 No, this is अगं एक पुढे आहे ना, Okay. एक सूत्र एकत्र नव्हतं ते मागच्या वेळेला ते नाही नाही 44 मॅडमच्या आता म्हणण्यानुसार 3.44 पुस्तकामध्ये सांगते मी म्हणून वेगळं तुला. दिलंय. हो पुस्तकामध्ये 3.43 आहे आपल्या योगसूत्रांच्या पुस्तकामध्ये. पण नेक्स्ट सूत्र हे मी सिक्वेन्शियली जाते एकही सूत्र न गाळता. सो नेक्स्ट सूत्र इज 3.44. बहिर अकल्पिता वृत्ती महाविदेहा ततः प्रकाशा आवरण क्षय. शब्दार्थ लिहून घ्या. बहिर, बहिर means, what is the meaning of bahir? Bahir is external, that which is projected outside. बाह्य, bahir. That which is projected outside or external, bahir. बाह्य. नेक्स्ट इज अकल्पित. अकल्पित म्हणजे ज्याची कल्पना करता येत नाही ते. अनइमॅजिनेबल, कल्पना करता येत नाही ते, अनइमॅजिनेबल. वृत्ती ही, वृत्ती म्हणजे वृत्ती, फ्लक्च्युएशन्स, मॉडिफिकेशन्स, बदल ज्याला आपण म्हणतो, चेंजेस म्हणजे वृत्ती. महा, महा म्हणजे ग्रेट, महा म्हणजे महा, ग्रेट. विदेह, ज्याला देह नाही आहे तो. विदेह, विदाउट द बॉडी, शरीराला सोडून, विदाउट द बॉडी. ततः, बाय दॅट, तसं केल्याने. प्रकाश, स्पिरिच्युअल लाईट. आता हा प्रकाश आपला जो आहे तो आध्यात्मिक प्रकाश आहे, आत्मिक प्रकाश आहे. सो स्पिरिच्युअल लाईट. आवरण, आवरण म्हणजे झाकण, लेयर, वेल म्हणतो आपण त्याला, किंवा कवरिंग. इट इज अ वेल ऑर अ कवरिंग. क्षय, क्षय होणे म्हणजे डिझॉल्व्ह होणे, डेझोल्युशन किंवा डिस्ट्रक्शन. क्षय होणे, कमी होणे, हळूहळू निघून जाणे. ऑलराईट. When the formless thought patterns of the mind are projected outside of the body, it is called as महाविदेह. पहिली गोष्ट ही समजून घ्या की जेव्हा वृत्त्या ज्या आहेत ते बाह्य आपण फेकले जातात, शरीराच्या बाहेर. बघा, आपल्या वृत्त्या शरीराच्या आतच आहे. शरीराच्या आत आपला जो मेंदू आहे, ह्या मेंदूमध्ये ह्या वृत्त्या आहेत. पण ह्या वृत्त्या जेव्हा शरीराच्या बाहेर प्रोजेक्ट केलं जातात त्याला महाविदेह, अ ग्रेट डिसइन्कार्नेट वन असं म्हणतात. ओके, त्याला महाविदेह म्हणतात. बाय संयमा ऑन दॅट आउटवर्ड प्रोजेक्शन द वेल ओव्हर द स्पिरिच्युअल लाईट इज रिमूव्ड. म्हणजे प्रकाशावरती जो आवरण आहे, आत्मिक प्रकाशावरती जो आवरण आहे, त्याचा आवरणाचा क्षय होतो जेव्हा आपण ते बाहेर असलेल्या वृत्त्यांवर संयम करतो तेव्हा. पण आता इकडे कंडिशन्स अप्लाय आहे असं आपण म्हणू शकतो. महाविदेही असा व्यक्ती आहे जो त्याच्या वृत्त्या शरीराच्या बाहेर ठेवू शकतो आणि ते बाहेर ठेवलेल्या वृत्त्यांवर संयम केल्याने आत्म्यावर जी पुट चढलेली आहे, जे आवरण आहे, ह्याचा क्षय होतो आणि आत्माचा प्रकाश जो आहे तो प्रज्वलित होतो. इफ धारणा इज हेल्ड विदिन द बॉडी, इट इज कल्पित. माझ्याच मनाच्या विचारांवर मी धारणा ध्यान समाधी जर केली किंवा माझ्या मनातल्या विचारांवर मी लक्ष केंद्रित केलं तर हे कल्पित आहे, इमॅजिन्ड आहे. हे कल्पित आहे. Because I can imagine, right? These are my thoughts and I am looking at my thoughts. That is an imagination.
So first point is that if dharana is held within the body, it is kalpita or imagined. When it is independent of the body, it is akalpit, unimaginable. शरीराच्या आतून नाही येत आहेत ह्या वृत्त्या, तर शरीराच्या बाहेर आहेत, मग ते अकल्पित झालं. करता येते कल्पना शरीराच्या बाहेर आपल्या वृत्त्या? नो, राईट? इट इज सो डिफिकल्ट, इट इज नॉट पॉसिबल. त्याच्यासाठी महाविदेह व्हायला लागतं, व्हेअर यू कॅन एक्झिस्ट आउटसाइड द बॉडी. विदेही कोण आहे? तो शरीराच्या बाहेर राहू शकतो, शरीराशिवाय जो एक्झिस्ट होऊ शकतो तो विदेही. नाव व्हॉट इज हॅपनिंग इज he is focusing on the modifications on the thoughts which is outside the body. त्याला अकल्पित असं म्हणतात. आता अकल्पित कुठल्याही गोष्टीवर संयम करायचा असेल, कुठल्याही गतिशील गोष्टीवर, वृत्तीवाल्या गोष्टीवर, तर सगळ्यात उत्तम साधन म्हणजे आकाश तत्व. आकाश तत्व अकल्पित आहे. If you are imagining it in your mind, it is kalpit. But outside the cosmos, the Akash Tattva, that becomes akalpit. The best external object for this is Akasha. The mind is freed from the body. मन शरीराच्या आतच नाहीये. मन हे शरीराच्या बाहेर निघून गेलेलं आहे. शरीर सोडून दिलेलं आहे. शरीर आणि मनाचं जे एकत्व आहे ते विभाजन झालेलं आहे त्याचं. सो द बेस्ट एक्सटर्नल ऑब्जेक्ट फॉर दिस इज आकाश. द माइंड इज फ्रीड ऑफ द बॉडी. इट रिमेन्स इन समाधी इन द आकाश. हे महाविदेह अवस्था म्हणतात. देहाच्या आत देह आहे, पण देहाच्या आत तो नाही आहे, कारण मन त्याच्या देहापासनं विभिन्न झालेलं आहे, सेपरेट झालेलं आहे, डिस्टिंक्ट होऊन गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तो कुठे आहे? तर तो आकाश तत्वामध्ये आहे. आणि तिकडे असणं म्हणजे महाविदेह अवस्था. We can understand this in one more way. The feeling I am the body, which is the grossest of all awareness over Jnanadipti, is destroyed by this samyama. Aham brahmasmi पण देहाच्या आत आहे. When I say I am Brahma, what am I saying? I am not the body. Who am I? I am energy. I am soul. I am Brahma. I am Atma. Right? सगळे शब्द एकच अर्थ लागतो त्याला. But when I am saying I am not the body, शरीरापासनं जेव्हा पूर्णतः, पण अहम ब्रह्मास्मी जर तुम्ही म्हटलं तर तुम्ही देहामध्येच आहात. ते झालं कल्पित. अंडरस्टँड? ऑलराईट? देहाचं बाहेर पडणं. सो ज्ञानदीप्ती जो आहे ती प्रज्वलित होत जाते जशी जशी. आणि जेव्हा शरीरापासनं आपण मुक्त होतो तेव्हा त्याच्यावरचं जे आवरण आहे आत्म्यावरचं हे निघून जातं. ह्याला हे संयमाचा परिणाम आपल्याला प्राप्त होतो. ही इज फ्री. आता त्याचा अर्थ काय झाला? अगेन, व्हॉट डज इट मीन? व्हॉट डज इट मीन टू बी फ्री फ्रॉम द बॉडी? आता शरीरापासनं मुक्त मुक्त असं म्हटलं, पण अर्थ काय त्याचा? शरीरापासनं मुक्त म्हणजे कशापासनं नक्की मुक्त? तर क्लेश, कर्म आणि विपाक. आठवतोय सूत्र? When you become free from pain and suffering, when you are free from all karmas, all right, and you are free from the karma phala. विपाक म्हणजे काय? कर्माचं फल. सो क्लेश, कर्म आणि विपाकापासनं जेव्हा आपण मुक्त होतो. आता क्लेश, कर्म, विपाकापासनं मुक्त झालो म्हणजे कशापासनं मुक्त झालो? तर रजस आणि तमस ह्याच्यापासनं मुक्त झालो. सो आउट ऑफ द 3 दोषास, द 3 गुणास, यू आर फ्री फ्रॉम 2 गुणास. फ्रीडम फ्रॉम रजस अँड तमस. मग आपण कुठे आहोत? शुद्ध सत्वामध्ये आहोत.
Is it clear? So where are we? We are in Shuddha Sattva. And being in the Shuddha Sattva, free from Rajatama, free from Klesha Karma Vipaka, we are Mahavideha. We are free from the body. Then we are Mahavideva. In the state of Mahavideha, when Samyama is done on the external projections, Bahiravrityanvar, जेव्हा संयम केला जातो, तेव्हा जो आत्म्यावरचा आवरण आहे त्या आवरणाचा क्षय होतो आणि तेजस्वी असं आपलं रूप तयार होतं. सो यू शाईन फोर्थ. दॅट इज द मीनिंग ऑफ दिस सूत्र. 3.40. मी थोडस बोलू का? मी इथं काय लिहिलं होतं म्हणजे हा, नाही, मी त्या सूत्रावर अन्नमय आपण आलो नाहीये अजून. नाही ह्या मी 43 सूत्राबद्दल. सांगते. हा, बोल बोल. मी अन्नमय कोश आहे हा भाव नाहीसा होतो म्हणजे विदेह अवस्था, हा, आणि मी मनोमय कोश आहे हा भाव नाहीसा होतो म्हणजे महाविदेह अवस्था. ओके. बरोबर म्हणता येईल का हे? बरोबर. विदेह आणि महाविदेह बरोबर आहे. अन्नमय कोशापासनं मुक्त होणं विदेह अवस्था आणि मनापासनं मनोमय कोशापासनं मुक्त होणं हे महाविदेह अवस्था. थँक्यू जान्हवी. येस, दॅट्स ॲब्सोल्युटली राईट. अजून एनिथिंग एल्स? ठीक आहे. ऑल राईट. So now we all right. So now we move on to the next sutra 3.45. हा, मी एक्सप्लेन करते जान्हवी, मग तुझ्याकडे अजून काही इफ देर इज समथिंग मोर दॅट यू वॉन्ट टू से ऑन दिस, प्लीज बी फ्री टू टेल आफ्टर आय एक्सप्लेन इट. सो 3.45 3.45 सूत्र है. हाँ ममता. जानवी, जो बोला आपने, जो एक्सप्लेन किया सेम, मतलब सेम हाँ, होता है. हाँ. अन्नमय कोश तमस रहता है और तमस रहता है, मनोमय कोश रजस है. बराबर है. सही सही. यस. टर्मिनोलॉजी, द राइट वर्ड्स मेक अ लॉट ऑफ डिफरेंस. यस. ऑल राइट. नेक्स्ट सूत्र इज 3.45. स्थूल स्वरूप सूक्ष्म अन्वय अर्थवत संयमात भूतजय. दॅट्स द नेक्स्ट सूत्र. स्थूल म्हणजे जे स्थूल आहे ते, सॉलिड आहे ते, ग्रॉस, व्हॉट वी कॉल एज ग्रॉस. स्थूल इज ग्रॉस. स्वरूप म्हणजे स्वतःचं रूप, वन्स ओन फॉर्म और इन वन्स ओन नेचर असंही म्हणता येईल. स्वरूप, ओन फॉर्म और वन्स ओन नेचर. सूक्ष्म म्हणजे सटल, ॲस्ट्रल, सूक्ष्म. अन्वय म्हणजे कनेक्टेडनेस और कंजंक्शन, व्यापक, ज्याला आपण म्हणतो ना, जे जुडलेलं आहे ते व्यापक. अन्वय, कनेक्टेडनेस और कंजंक्शन. अर्थवत्व म्हणजे ज्याला अर्थ आहे ते, पर्पजफुलनेस. The meaning of अर्थवत्व is purposefulness. अर्थ आहे ते. संयम म्हणजे संयम केल्याने, कॉन्स्ट्रेंट और रिस्ट्रेंट. भूत, पंचमहाभूत. भूत म्हणजे आपले 5 महाभूत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. जय म्हणजे त्याच्यावर मास्टरी, त्याच्यावर जय मिळवणे. पंचमहाभूतांवर जय मिळवणे. काय म्हणतंय सूत्र? बाय संयमा ऑन द पंचमहाभूत. पंचमहाभूतावर संयम केल्याने भूत जय, त्याच्यावर आपण जय मिळवू शकतो. वी कॅन अटेन मास्टरी ओव्हर द भूतास. आता पंचमहाभूतावर संयम करणं म्हणजे काय? तर पंचमहाभूतांचे काही वैशिष्ट्य आहे, विशेषता आहे. त्या वैशिष्ट्यावर संयम केलं. ऑल द पंचमहाभूत हॅव स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स और स्पेसिफिक क्वालिटीज. टू डू संयमा ऑन धोज. तर हे कुठल्या गोष्टी आहे पंचमहाभूताच्या? तर वन इज
फर्स्ट इज त्याचं मास MASS मास. ओके, मास म्हणजे स्थूलता, पंचमहाभूताची स्थूलता. दुसरं आहे त्याचं रूप म्हणजे त्याचे फॉर्म, स्वरूप. पृथ्वीचा स्वरूप, अग्नीचा स्वरूप, जलचा स्वरूप, ते रूप. तिसरं आहे सूक्ष्म म्हणजे त्याची सटॅलिटी. आता जलला ओलावा आहे, पृथ्वीला कठीणता आहे, वगैरे वगैरे. सो सूक्ष्म. अन्वय म्हणजे त्यांचा संबंध एकमेकांशी. आता पृथ्वी तत्वामध्ये बाकीचे 4 तत्व आहेत, मग ते कुठे आहेत आणि कसा त्यांचा संबंध आहे. आणि अर्थवत्व म्हणजे त्यांचा पर्पस, त्यांचा अर्थ काय आहे, त्यांचा पर्पस काय आहे, ह्याच्यावर संयम करणे. असं केल्याने त्याच्यावर आपण जय प्राप्त करू शकतो. आता हे जे पंचमहाभूत आहेत हे अजून डिटेलमध्ये थोडंसं बघूया. स्थूलता किंवा ग्रॉसनेस. स्थूलता. आता पृथ्वीची स्थूलता म्हणजे त्याचं जडत्व, घन, नॅचरल हार्डनेस. ओके. जलचं काय होणार? लिक्विडिटी किंवा फ्लुइडिटी. त्याला आपण म्हणू त्याची तरलता, प्रवाहितता, द्रवत्व. जलचं काय आहे? लिक्विडिटी, फ्लुइडिटी म्हणजे तरलता, प्रवाहितपणा आणि द्रवत्व. अग्नीचं काय आहे? तर अग्नीची उष्णता, हीट, द हीट ऑफ फायर. हे त्याचे स्पेसिफिकेशन आहे. हे त्याची ग्रॉसनेस किंवा स्थूलता आहे. विंड किंवा वायूची गतिशीलता, मोबिलिटी. वायूकडे कुठला गुणधर्म आहे? तर मोबिलिटी किंवा गतिशीलता. आणि आकाशाचं काय आहे? व्यापकता, ऑल पर्वेसिव्हनेस, व्यापकता. हे झालं स्थूल वर्णन त्याचं. हे स्थूल गुणधर्म त्याचे. नंतर त्यांचे स्वरूप. तर पंचमहाभूतांचे स्वरूप म्हणजे त्यांचे तन्मात्रा. ऑलराईट. सो तन्मात्रा. पृथ्वी. जान्हवी तुझं अनम्यूटवर राहा जरा. हो. मी बरोबर सांगते ना, ते कोरिलेट करत जा. स्वरूप म्हणजे त्याचे तन्मात्रा. आता तन्मात्रा काय आहे? पृथ्वीचा गंध, जलचं रस, अग्नीचं रूप, वायूचा स्पर्श आणि आकाशाचा शब्द. Okay, so when we say Swarupa, what do we mean? We mean the tanmatras of the Panchamahabhut. So that is what? Prithvi is smell, earth is smell, water is taste, fire is form, wind is touch, and ether or akasha is shabda kiva sound. Alright, so that becomes the Swarupa. So we saw the sthulta, we saw the swarupa. Now what is the sukshmata then? त्याचं सूक्ष्मता काय आहे मग? सूक्ष्मता आर द त्रिगुणास. जे त्रिगुण आहे ते द इंटिग्रेशन ऑफ द सत्व रज तम. ऑल तन्मात्रास आर द रिझल्ट ऑफ द त्रिगुणास. हे जे त्रिगुण आहे ह्यांचा एकमेकांशी संबंध ज्या ज्या प्रपोर्शनमध्ये होतो त्याप्रमाणे तन्मात्रा तयार होतात आणि तन्मात्रामधनं पंचमहाभूत स्थूल रूप तयार होतं. आलं लक्षात? सो स्थूल रूप, स्थूल, मग रूप आणि स्वरूप, आणि आता सूक्ष्मता म्हणजे हे जे त्रिगुण आहेत ते. राईट. नंतर येतं अन्वय. मग अन्वय म्हणजे काय? तर अन्वय रिलेट्स टू इट्स प्रॉपर्टीज ऑफ नोवेबिलिटी, activity and retentiveness. All these are present in the guna. प्रत्येक गुणाचं मॅनिफेस्टेशन आहेच. सो अन्वय म्हणजे त्याचं मॅनिफेस्टेशन, अस्तित्वात असणं, अस्तित्व किंवा अस्तित्वात असणं. म्हणजे त्यांना कसं जाणू शकतो आपण? त्यांचं जाणणं म्हणजे नोवेबिलिटी. त्यांची त्यांच्या कर्मावरनं त्यांना ओळखणं म्हणजे त्याची ॲक्टिव्हिटी, ह्या त्रिगुणांना.
ओके. आणि रिटेंटिव्हनेस म्हणजे त्यांचं असणं. या 3 गोष्टी ज्या आहेत हे झालं अन्वय. इज इट क्लिअर? येस. हां, ऑल राईट. आणि अन्वयानंतर अर्थवत्व. बोलतो येस बरोबर. जान. होऊन जाऊ दे तुमचं मग हां, मी बरोबर आहे. अर्थवत्व इज ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे त्याचा अनुभव होणे, त्याला अर्थ लागणे. एकतर आपण त्यांच्याशी जुळलेले असतो किंवा त्याच्यातनं मुक्त होतो म्हणजे रिलीज ऑर रिनाऊन्स. टू रिलीज ऑर रिनाऊन्स ऑर टू बी कनेक्टेड. सो त्याचा अर्थवत्व. By practicing samyama on the bhutas, he gains mastery over them. As a result, the bhutas and the tanmatras follow the will of the yogi as a cow follows its calf. असं व्यासांच्या भाष्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की गौच्या मागे जसं गौ जशी आपल्या वासरूच्या मागे मागे जाते, वासरू जसं जाईल तसं गाई त्याच्या मागे मागे जाते, त्याचप्रमाणे हे पंचमहाभूत आणि त्याच्या तन्मात्रा योगी जिथे जाईल, योगी जसं म्हणेल तसं ते वागतात किंवा तसं ते राहतात. सो दॅट इज द मास्टरी ओव्हर द भूतास अँड द तन्मात्रास. येस जान्हवी, बोल, काय बोलायचंय? इथे पंचमहाभूतांच्या 5 अवस्था आहेत. ह्या स्थूल, स्वरूप, सूक्ष्म, अर्थवत्व. यावर संयम केला तर भूतजय होतो आणि पंचमहाभूतात वश केले जातात. असं फॉर एक्झाम्पल त्यांनी ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली हे दिसलं होतं. नंतर पंचमहाभूतांची प्राथमिक अवस्था. पंचमहाभूत प्रत्यक्ष ज्ञानेंद्रियाच्या साक्षीने दिसतात, जाणवतात. म्हणजे स्पर्श, गंध, शब्द, रूप, रस. बरोबर. आणि हे विशेष गुण आहे, त्यामुळे त्यांचं वेगळेपण दिसतं. जर पंचमहाभूतांच्या तन्मात्रा हे अतिस्थूल अवस्था आणि पंचमहाभूतांची स्थूल अवस्था, या दोघांच्या मध्ये अजून एक सूक्ष्म अवस्था असते आणि तिला परमाणू म्हटलेलं आहे. तिला काय म्हटलेलं आहे? परमाणू. जे वैशिष्ट्य मध्ये परमाणू. ओके, ऑल राईट. इथं त्या पदार्थाचे गुण असतात, परंतु जसं जसं बारीक केले जातात तसे त्या पदार्थाचे शेवटी गुण राहत नाही असं. बर. आणि अन्वयाचं त्यांनी फोड केली ती की अनु म्हणजे मागे आणि अय म्हणजे जाणे. म्हणजे कोण कुणाच्या मागे जात आहे हे पाहणे, त्याला अन्वय असं म्हटले. एकमेकांचा संबंध दाखवला आहे तिथे. बर. तसा पंचमहाभूतांचा एकमेकांशी संबंध आहे हे पाहणे. हे आपण जाणणे. बरोबर आहे. नोवेबिलिटी, आपण जाणणे. ठीक आहे. आणि अर्थवत्व. सांगते. यात ना त्यांनी प्रकृतीचे 3 गुण सांगितलेत ना, आपण आता बोलले तुम्ही ते सत्व, रज, तम. आणि अर्थवत्व म्हणजे प्रकृती पुरुषाला भोग आणि अपवर्ग देणे. पंचमहाभूतांसाठी सुद्धा पुरुषाला भोग आणि अपवर्ग देणे हे प्रयोजनात्मक, त्याला अर्थवत्व अवस्था. म्हणजे प्रकृती पुरुषाला पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी अपवर्ग. बर. सो दॅट मीन्स, ठीक आहे, ऑल राईट. थँक्यू सो मच जान्हवी. कारण तू ते पाठवलेलं मला लिहून ते काहीच मला वाचता आलं नाही. बट आय एम ॲब्सोल्युटली राईट. whatever the masters have said, whatever books I have referred to, that is absolutely right. ओके. वे थोडंसं वेगळे लँग्वेज यूज करून तीच गोष्ट सांगितली गेली. येस. सो अर्थवत्व म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी किंवा एक्सपिरियन्स घेणे. मला इथे सांगायचं होतं की सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म मधली अवस्था त्यांनी जी सांगितली, परमाणू. पण ते सांगायचं कारण काय आहे आता? हे अवस्थामध्ये दिलंय त्यांनी. हे नाही ना, स्थूल आणि सूक्ष्मच्या मध्ये स्वरूप येतं ना. स्वरूप म्हणजे तन्मात्रा. सूक्ष्म मध्ये आहे हे. आणि मग मध्ये. बर. बरोबर आहे जान्हवी. सूक्ष्ममध्ये त्रिगुणाचं जे एकमेकांशी संबंध, इंटरकनेक्टेडनेस आहे, त्यांच्या प्रपोर्शन्स प्रमाणे तन्मात्रा तयार होतात वेगवेगळ्या. बरोबर. अरे येस, थँक्यू.
All right, chalo. So let us take up one more sutra. Yeah. 3.46. 3.46. स्थूल रूप प्रभु जय जय. Okay. 3.46 ततः अणिमा आदि प्रादुर्भाव काय संपत तत धर्म अनभिघातश्च. ततोणीमादि प्रादुर्भावः काय संपत्त धर्मान भिघातश्च. हे असं सलग म्हटलं तर टेक द वर्ड मिनिंग्स. ततः म्हणजे बाय दॅट, तसं केल्यानी. काय केल्यानी? काय केलंय आपण? भूतांवर जय प्राप्त केलेला आहे. भूतांवर संयम करून त्याच्यावर जय प्राप्त केलेलं आहे. तसं केल्यानी, बाय डुईंग दॅट, बाय गेनिंग मास्टरी ऑफ दी ऑन द भूतास. अनिमादी पॉवर्स लाईक अनिमा एक्सेट्रा, म्हणजे अनिमा, महिमा हे ह्याच्यासारख्या शक्त्या. अष्टसिद्धी. प्रादुर्भाव म्हणजे अपिअरन्स, मॅनिफेस्टेशन्स. प्रादुर्भाव होणे, टू कम इन टू एक्झिस्टन्स, मॅनिफेस्टेशन, अस्तित्वात येणे. काया म्हणजे शरीर, बॉडी. काया इज बॉडी. संपत म्हणजे संपत्ती असं म्हणता येणार, वेल्थ किंवा परफेक्शन असंही इकडे अर्थ लागतो. काया संपत्ती म्हणजे कायाचं परफेक्शन, परफेक्ट बॉडी. सो संपत्ती असं म्हटलंय किंवा परफेक्शन. यू कॅन यूज द वर्ड वेल्थ ऑर परफेक्शन. तद म्हणजे त्यांचे, ध्यार. धर्म इज धर्म म्हणजे त्यांचे गुणधर्म, ॲट्रिब्यूट्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स. अनभिघात म्हणजे कुठलाही आघात न होता, नॉन रेझिस्टंट. विदाउट ऑब्स्ट्रक्शन, कुठलाही अडथळा न येता, आघात न होता. अनभिघात. च म्हणजे आणि. च इज अँड. Through the mastery over the bhutas comes the ability of the Ashtasiddhis, and the yogi gains perfect wealth of the body. Kaya Sampat. Perfect wealth of the body and freedom from the antarais and their sahabhuvas. तर काय होतं? हे पंचमहाभूतावर जय प्राप्त केल्यामुळे काय होतं? इकडे पतंजली म्हणतायत, जय प्राप्त केल्याने एक तर अनिमादी सारख्या सिद्ध्या प्राप्त होतात. सो सिद्धीज लाईक अनिमा, गरिमा, सिद्धीज लाईक दोज, द अष्टसिद्धीज. हे एक. दुसरं, त्याला परफेक्ट हेल्थ ऑफ द बॉडी. सो काया संपत, त्याचं शरीर परफेक्ट हेल्थमध्ये येतं. आणि तिसरं, अंतराय आणि त्याचे जे सहभुव आहेत त्याच्यातनं तो मुक्त होतो. थ्रू द मास्टरी ओव्हर द भूतास, वन, कम्स द एबिलिटीज ऑफ द अष्टसिद्धीज. सेकंडली, ही गेन्स परफेक्ट wealth of the body, so perfect health. And thirdly, he gains freedom from the antarais and their sahabhuvas. That is the, so these are the three benefits of mastery over the Panchamahabhut. हे तीन सिद्ध्या त्याला प्राप्त होतात महाभूतांवर जय प्राप्त केल्यामुळे. It's a very simple, straightforward immunity from the obstructions and destructions of the play of elements. Ashtasiddhi, Kaya Sampat, and immunity from the obstruction and destruction of the play of elements. ते पंचमहाभूतांचं इंटरॅक्शनमुळे सगळं सुखदुःखचा खेळलंय ना, आणि सगळा अंतराय आणि सहभुव त्याच्यामुळे आहेत. कारण हे पंचमहाभूतांचं जे इंटरॅक्शन्स होतं त्याच्यामुळे, तर त्याच्यातनं तो मुक्त झालेला आहे. हे दोन्ही सूत्र आम्हाला IMP म्हणून सांगितले होते. ऑल राईट. हे दोन सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर शॉर्ट नोट येऊ शकते. प्लीज. सिद्धीची पण माहिती लिहायची त्यात. बरोबर आहे. डू दॅट. प्लीज डिस्क्राईब द अष्टसिद्धी वेन यू गिव्ह युअर आन्सर, बिकॉज युअर्स आर गोइंग टू बी थिओरिटिकल लॉंग आन्सर्स. सो अष्टसिद्धी, डिस्क्राईब ऑल द 8 सिद्धीज. अनिमा, महिमा, गरिमा, प्राकम्य, प्राक्त, मधले राहिले माझे काहीतरी.
येस ममता. ईशत्व वशित्व. Vashitva, Ishatva Vashitva. Describe all the 8 siddhis when you give this answer. Alright? Thank you, Janvi, for that tip. Let us move on. Let us do just one more sutra and probably we can stop if it is time up. Next sutra is 3.47. रूप लावण्य बल वज्र संहनन्त्वानि काय संपत्त. रूप लावण्य बल वज्र संहनन्त्वानि काय संपत्त. टेक द वर्ड मीनिंग. रूप, रूप म्हणजे सौंदर्य, फॉर्म और ब्युटी. रूप. लावण्य, तर रूप कसं आहे? ग्रेसफुल. लावण्य, चार्मिंग, ग्रेसफुलनेस. एबिलिटी टू अट्रॅक्ट. लावण्य कोणाला म्हणतात? ज्याला दुसऱ्याला संमोहन किंवा मोहामध्ये आणणं जमतं ते. सो लावण्य, अट्रॅक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो ना, एबिलिटी टू अट्रॅक्ट. बल, बल म्हणजे शक्ती, स्ट्रेंथ, एनर्जी, ऊर्जा किंवा शक्ती इज बल. वज्र म्हणजे हार्ड, ॲडमँटाईन. हार्ड और ॲडमँटाईन, वज्रासारखं, कडक. संवहनत्वानि, संवहनत्वानि म्हणजे फर्मनेस, कॉम्पॅक्टनेस. संवहनत्वानि म्हणजे संवहनन म्हणजे ते जे एवढं घन आहे की ज्याच्यावर कितीही आघात झाला तरी तो तुटणार नाही. ओके. द वन विच कॅन बेअर द स्ट्रोक्स. आघात सहन करू शकणारा, असं तुम्ही अर्थ लिहा. आघात सहन करू शकणारा म्हणजे संहनन त्वानी. काया, काया इज बॉडी, शरीर, काया. संपत, संपत म्हणजे परफेक्शन ऑफ द बॉडी, परफेक्ट शरीर, परिपूर्ण असा हा शरीर. परफेक्शन ऑफ द बॉडी कन्सिस्ट इन ब्युटी, grace, strength and adamantine hardness in taking the blows that come. आता इथे काया संपतचा अर्थ ॲक्च्युली ते सांगता आहेत की काया संपत कोणाला म्हणणार? ज्याला सौंदर्य आहे म्हणजे रूप आहे, ज्याला लावण्य आहे म्हणजे ग्रेस आहे, बल आहे म्हणजे स्ट्रेंथ आहे, वज्रासारखं जो आहे म्हणजे तेवढा घट्टपणा ज्याच्यामध्ये आहे, आणि घट्टपणापेक्षा कडकपणा, आणि संहनत्वानी म्हणजे ज्याच्यामध्ये आघात सहन करायची शक्ती आहे, अशा शरीराला काया संपत म्हणणार. हे सॉर्ट ऑफ त्याची व्याख्या त्यांनी इथे दिलेली आहे, काया संपत. ऑलराईट. सो काया संपताची ही व्याख्या झाली. वेन यू गेट क्वेश्चन्स लाईक दिस, यू शुड बी एबल टू रिलेट टू द सूत्र अँड गिव्ह द आन्सर ऑफ व्हॉट इज काया संपत. सो आय थिंक वी विल स्टॉप ओव्हर हिअर. 3.47 वर थांबतोय अँड टुमॉरो वी विल टेक अप 3.48. थँक्यू.